नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सोबत ठुमके लावत नाचल्यामुळे ठाकरे कुलोत्पन्न तेजस ठाकरे प्रचंड ट्रोल झाले होते. ठाकरे परिवार या विवाह सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये सामील झाला, म्हणजे प्री वेडिंग सोहळा असो किंवा मुख्य सोहळा. आणि त्याच्यामुळे उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे टीका झेलत होते, एकाकी टीका झेलत होते. परंतु गेल्या 2 दिवसांमध्ये इंडिया आघाडीतले तमाम घटक पक्ष या विवाह सोहळ्यासाठी मुंबईत आले. या विवाह सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. म्हणजे जे लोक नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते की मोदींनी उद्योगपतींना देश विकला, तेच लोक याच उद्योगपतीच्या चार्टर्ड विमानाने मुंबईपर्यंत आले आणि मेजवान्या झोडून त्याच चार्टर्ड विमानाने परत गेले. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीच्या आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक मुद्दा लागतो. एका निवडणुकीमध्ये त्यांनी राफेलचा मुद्दा तापवला आणि या निवडणुकीमध्ये अदानी अंबानी. मोदी यांचं सरकार हे अदानी अंबानींचं सरकार आहे. मोदींनी उद्योगपतींना देश विकला. मोदी गरिबांच्या खिशातून, शेतकऱ्यांच्या खिशातून पैसा काढतात आणि उद्योगपतींची भर करतात, अशा प्रकारचा आरोप राहुल गांधींनी या निवडणुकीच्या काळामध्ये मोदींवर वारंवार केला. कधी जे अदानी यांच्या चार्टर्ड विमानातून फिरत होते, सध्या अदानी त्यांच्या चार्टर्ड विमानातून फिरतात, अशा प्रकारची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार केली आणि त्यांच्या विदेश दौऱ्याला सुद्धा लक्ष केलं. मोदी जेव्हा इस्रायलमध्ये जातात तिथे अदानींना बंदराचं काम मिळतं. मोदी जर ऑस्ट्रेलियामध्ये गेले तर तिथे अदानींना कोळशाच्या खाणी मिळतात. मोदी जर बांगलादेशमध्ये गेले तर तिथे अदानींना वीज पुरवठ्याचं काम मिळतं. अशा प्रकारचे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी वारंवार केले. सोबत काही फाजील विधानं सुद्धा केली. तुम्ही पंखा चालू केलात की पैसे अदानींच्या खिशात जातात, तुम्ही तुमचा मोबाईल ऑन केलात की पैसे अदानींच्या खिशात जातात, अशी विनोदी विधानं राहुल गांधी वारंवार करत होते. आणि या विधानांबाबत मौन असणारे इंडिया आघाडीचे नेते, जे जाहीर सभांमध्ये मौन होते, जे इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदांमध्ये मौन होते, जे इंडिया आघाडीच्या मंचावर मौन होते, असे नेते अंबानी यांच्या विवाह सोहळ्यामध्ये रांग लावून हजर झाले आणि तिथे मेजवान्या झोडून घरी परत गेले. अनंत अंबानी यांच्या विवाहापूर्वी अनेक प्री वेडिंग सोहळे झाले. उद्धव ठाकरे या सगळ्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये उपस्थित होते. ते जामनगरमध्ये उपस्थित होते, ते युरोपच्या क्रूज पार्टीमध्ये उपस्थित होते आणि आता BKC मध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी परिवारासह हजेरी लावली. परंतु फक्त उद्धव ठाकरे नव्हते, तिथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या. लालू प्रसाद यादव तर सहपरिवार गेले, म्हणजे लालू प्रसाद यादव यांची पत्नी, त्यांचा मुलगा तेजस्वी यादव, असा सगळा परिवार एका विशेष चार्टर्ड विमानाने मुंबईपर्यंत आला आणि त्याच चार्टर्ड विमानाने परत गेला. हे चार्टर्ड विमान अर्थात अंबानींनी व्यवस्था केलेलं होतं. त्याच्याशिवाय अखिलेश यादव हे सुद्धा जातीने उपस्थित राहिले. काँग्रेसचा नेता या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार नाही अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, कारण काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी हे वारंवार अदानी अंबानी अशा प्रकारची विधानं करत होते, अशा प्रकारची टीका करत होते. परंतु काँग्रेस नेते सुद्धा या विवाह सोहळ्याला पोहोचले. सलमान खुर्शीद यांनी उपस्थिती लावली. विवाह सोहळ्याचं निमंत्रण घेऊन मुकेश अंबानी जातीने 10 जनपदवर गेले होते. त्यांनी सोनिया गांधी यांना या विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिलं. तरीसुद्धा गांधी परिवाराचा एकही सदस्य आजपर्यंत तरी या विवाह सोहळ्यामध्ये सामील झालेला नाहीये. मोदींच्या नावाने ठणाणा करण्यासाठी या उद्योगपतींच्या नावाचा वापर करण्यात आला आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी काँग्रेसच्या सुरात सूर मिसळले, राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळले. आपण गोरगरिबांच्या बाजूने आहोत हे दाखवण्यासाठी कोणाला तरी विलन बनवणं आवश्यक होतं, म्हणून त्यासाठी अंबानी परिवार आणि अदानी परिवार यांचा वापर करण्यात आला आणि त्यांच्या उद्योग समूहांना टार्गेट करण्यात आलं. ही संपूर्ण स्क्रिप्ट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिली गेली. परंतु आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. जनतेला मूर्ख बनवण्याची जी योजना होती ती योजना आता यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे या मुद्द्याची आता गरज नाही आहे. त्यामुळे अंबानी यांच्या विवाह सोहळ्याला जायला सुद्धा हरकत नाहीये, तिथे मेजवान्या झोडायला सुद्धा हरकत नाहीये, असा विचार आता इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी केला आणि हे सगळे पक्ष विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले. सध्या हा मुद्दा निकालात निघालेला आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये नवा मुद्दा शोधू असा विचार बहुधा इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावताना केला असावा. विरोधकांचं हे पितळ उघडा पाडण्याचं श्रेय मुकेश अंबानी यांना द्यावं लागेल. ते व्यक्तिशः प्रत्येक राजकीय नेत्याच्या घरी गेले आणि त्याला अत्यंत आग्रहाने या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी निमंत्रण दिलं. परंतु हे निमंत्रण नाकारणं विरोधी पक्षांच्या हाती होतं. त्यांना सांगता आलं असतं की मोदी तुमच्यासाठी देश चालवतायत, मोदी गरिबांचे पैसे घेऊन तुमचे किसे भरतायत, तुम्ही जनविरोधी आहात, तुम्ही गरीब विरोधी आहात आणि तुमच्यासाठी
केंद्र सरकार हे सगळं राज्य चालवत असल्यामुळे तुमचा निषेध म्हणून आम्ही या विवाह सोहळ्यासाठी येत नाही असं विरोधी पक्षांना सांगता आलं असतं, परंतु विरोधी पक्षांनी तसं काही केलं नाही। विरोधी पक्ष अंबानींच्या विवाह सोहळ्याला गेले सुद्धा, तिथे मिरवले सुद्धा आणि तिथे मेजवान्या सोडून परत आले सुद्धा। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या विवाह सोहळ्याला लावलेली हजेरी याचा सरळ अर्थ होतो की काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हे नेते मूर्ख समजतात। या विवाह सोहळ्याला हजेरी लावून या सगळ्या नेत्यांनी राहुल गांधी यांना मूर्खात काढलेलं आहे। परंतु फक्त इंडिया आघाडीतले घटक पक्ष नाही आहेत, काँग्रेस नेते सुद्धा राहुल गांधी यांना मनावर घेत नाहीत आणि त्यांच्या विधानांना फार गंभीरपणे घेत नाहीत। हे या विवाह सोहळ्यानिमित्त उघड झालं। राहुल गांधी ज्या द्वेषाने अंबानी आणि अदानी यांच्यावर तुटून पडले होते, त्या विरोधानंतर खरं तर काँग्रेस नेत्यांनी लाज बाळगून या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली नाही पाहिजे होती। हा विवाह सोहळा टाळला पाहिजे होता, परंतु सलमान खुर्शीद तिथे गेले, अभिषेक मनु संघवी तिथे गेले। याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेसमध्ये सुद्धा राहुल गांधी यांच्या मताला फार किंमत नाहीये। या देशामध्ये काँग्रेसने अनेक दशकं सत्ता राबवली, अनेक दशकं या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि या काळामध्ये गांधी परिवार आणि धीरूभाई अंबानी यांचा परिवार यांचं घनिष्ठ नातं होतं। केंद्र सरकार आणि रिलायन्स यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असायचे आणि या दोघांमधला दुवा बनण्याचं काम करायचे दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा। असं म्हणतात की जेव्हा काँग्रेस या देशामध्ये सत्ता राबवत होती तेव्हा काँग्रेसच्या सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री कोण आहे हे ठरवायचा रिलायन्स परिवार, म्हणजे धीरूभाई अंबानी यांचा परिवार। जे उद्योगपती काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये त्यांचं संपूर्ण अर्थकारण सांभाळत होते, त्यांची संघटना चालू होते, त्या उद्योगपतींच्या नावाने राहुल गांधी मोदी सत्तेवर आल्यानंतर ठणाणा करतायत, त्या उद्योगपतींच्या विरोधात सातत्याने बोलतायत आणि असं सांगण्याचा प्रयत्न करतायत की मोदींचे आणि त्या उद्योगपतींचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत। परंतु गौतम अदानी आणि काँग्रेस, मुकेश अंबानी आणि काँग्रेस यांचे काय आणि कसे संबंध होते हे जनतेने गेल्या अनेक दशकाच्या कार्यकाळामध्ये डोळ्याने पाहिलेलं आहे। राहुल गांधी यांनी तरी सुद्धा जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आणि या काळामध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी राहुल गांधी यांचं मौन राहून समर्थन केलं। परंतु मुकेश अंबानी यांच्या घरामध्ये जो विवाह सोहळा झाला, अनंत अंबानींचा जो विवाह सोहळा झाला, त्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ही सगळी मंडळी एकत्र येऊन फक्त मोदींचा विरोध करण्यासाठी जनतेला कशी मूर्ख बनवत होती ही बाब ठसठशीतपणे समोर आलेली आहे। अर्थात इंडिया आघाडीचे घटक पक्ष आणि अनेक काँग्रेसचे नेते हे अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यामध्ये सामील झाले आणि तिथे मेजवान्या झुडून आले, तिथे भरपेट खाऊन आले, तिथे मिरवले। याचा अर्थ पुन्हा एकदा ते अंबानी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नरेंद्र मोदी यांच्यावर गोळी झाडणार नाहीत असा भाग अजिबात नाहीये। ही मंडळी कदाचित पुन्हा एकदा या उद्योगपतींच्या विरोधात गरळ ओकू शकतात, कारण हे राजकारणी गेंड्याच्या कातडीचे असतात। त्यांचे दाखवायचे दात एक असतात आणि खायचे दात एक असतात। बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी यांची नीती असते आणि तीच नीती या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जनतेच्या समोर पुन्हा एकदा आलेली आहे। न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।